मस्तपैकी कांदा भाजून घेतला, हे खोबरं भाजले. आता ह्याच्यामध्ये लसूण टाकायचा भाजत भाजत, थोडे कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता केसांना चांगला असतो. आपण काय असं खात नाही आहे, फक्त पोहे किंवा डाळीला फोडणी देताना खातो. हे जरा वाटणात घेतला तर चांगला. अद्रक टाका, कोथिंबीर, अद्रक, कोथिंबीर, कांदा आणि कढीपत्ता भाजत भाजत असं आणायचा. हे खोबरं भाजले मी, खोबरं पण टाका भाजलेलं. हे मिक्स करायचं मसाला. हे मसाला भाजल्याने काय होतं, अंडा कढी म्हणा, चिकन मसाला म्हणा, फिश म्हणा, कुठले पण तुम्ही नॉनव्हेज पदार्थ केलं तर त्याला तरी येते चांगली. तरी येण्यासाठी हे मसाला तुम्ही असा फ्राय करून घ्या. गॅस बंद करा. आता तुम्हाला वाटण्याची सुद्धा पद्धत सांगते. नाहीतर काय करतात, खोबरं घेतात, कांदा घेतात, सगळं मिक्स करतात आणि मिक्सरला वाटून डायरेक्ट फोडणी देतात. असं नाही करायचं. थोडा त्रास होईल तुम्हाला, पण ह्या पद्धतीनं तुम्ही भाज्या केल्या की चांगली तरी येणार. वाटा, हे मिक्सरमध्ये काढा. बघा, हे मसाला काढला आहे मिक्सरमधनं. थोडं मीठ टाकायचं, हळद टाकायची, कांदा मसाला घरी बनवला मी, कांदा मसाला टाका तुम्हाला जसा तिखट पाहिजे तसा. आणि हे पण घरी आमच्याकडे ह्याला म्हणतात येसूर, तुमच्याकडे म्हणतात काळा मसाला. आणि हे गरम मसालासुद्धा मी घरी बनवते. हे सगळं तुम्ही ग्राइंड करून घ्या. मसाला वाटून घेतला. बघा कलर कसा आला मसाल्याला, वा क्या बात आहे. आणि बघा बारीक पण झाला आहे, चांगला बारीक पण झाला आहे. मसाल्याला चांगला कलर आला आहे. त्याला अंडा कढी बनवा. आता ह्याच्यामध्ये फक्त चिकन मसाला टाकायचा किंवा अंडा कढी मसाला टाकायचा. आणि हे मसाला चला आता अंडा कढी बनवायला घेऊया. कढई घेतली, तीच फेवरेट कढई. तेल टाका. चांगलं तेल गरम झालं की थोडी कलर येण्यासाठी हळद टाकायची आणि आपली हे मसाला टाकायचा. त्याने काय होतं, कलर येतो भाजीला. कळाला का? नंतर हे मसाला टाकायचा, अंडा कढीचा मसाला. थोडं टाका मसाला, दोघा तिघा पुरता. एवढा मसाला बास होतो. नंतर टाकाल बका. ही 5-6 लोकांसाठी मसाला आहे. तर तुम्ही असं डब्यात भरून ठेवू शकता. ही मसाला 4-5 दिवस चालतो. आले का तरी सगळा मसाला टाकला याच्यामध्ये तुम्ही की नवऱ्याचं दिवाळीच निघाल. मग आज दिवाळी, उद्या शिमगा, असं नको व्हायला. हे अंडे घेतल्यात, अंड्याला पण हे चिरा मारून घ्यायचा. चांगला मसाला फ्राय झालेला आहे. आणि हा मसाला मी मिक्सरमधला काढला, स्टोअर करून ठेवते. याच्यात अजून 2 भाज्या होतात. याच्यामध्ये अजून 2 भाज्या होतील. मटण रस्सा, फिश रस्सा, चिकन रस्सा तुम्ही करू शकताय. आणि समजा अचानक घरात भाजी नसेल आणि भूक लागली एखाद्याला, तर तुम्ही हे असं फ्राय करून ठेवू शकता. किंवा ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. असेसुद्धा चपातीसोबत मसाला खूप छान लागतो. तुम्ही एकदा खावा. बघा, ह्या अंड्यांना मी चिरा पाडल्यात. अंडं सोडून द्यायचं असं. अंड्याला सुद्धा असं मसाला लावून घ्यायचा. बदा पाणी नाही वतायचं. नाहीतर कधी पाणी वतते, कधी शिजती भाजी आणि कधी बसते टी व्ही पाशी किंवा मोबाईल घेऊन. असं करू नका. केलं तर प्रेमाने करा. पूर्वीची लोक प्रेमाने भाजी बनवायची. चटणी मीठ टाकलं तरी चांगलं लागायचं. कारण का ते मन लावून करायचे. ते असे आट्टा झपटी आला बाया वैतागच आहे, डोक्याला तापच आहे, रोज काम करावं लागतं आहे, रोज हे करावं लागतं आहे. असं केलं की त्या भाजीला सुद्धा अर्क राहत नाही. त्यामुळं चांगली भाजी अशी प्रेमाने करा. थोडी कोथिंबीर टाका. आणि तुम्हाला पाणी कसं टाकायचं ते सांगते मी. त्याच्यावर ताट ठेवा, हातानं काढा. आणि मिक्सरमध्ये मी पाणी ओतलेलं आहे. ते थोडंसं गरम झालं, जसं जसं गरम होईल
तसं तसं ते पाणी टाकत जावा. एकदम गार टाकलं तर अंडे दांडरतात आणि चव एकदम वेगळी लागते, भाजी टेस्ट होत नाही. बारीक गॅसवर ठेवा. आणि आपल्याकडे हे मसाले, काळा मसाला, चिकन मसाला, ग्रेव्ही मसाला, हळद, धना पावडर हे सगळं आपल्याकडं विकायला भेटतं. तर कोणाला ऑर्डर करायची तर तुम्ही ऑर्डर करू शकता. हे असे मसाले पण विकत भेटतात. पाणी घातले. तर तयारी. जसं लागत तसं तुम्ही पाणी घालू शकता. पाणी घातलं, बारीक गॅस केला. जेवढं तुम्ही बारीक गॅसवर मसाला शिजवाल तेवढी भाजी खमंग लागेल, खमंग. आता भाकरीचं तयारी चालू. भाकरी आणि अंडा कढी. आता पाणी टाकल्यानंतर कोथिंबीर टाका. जास्त उकळू द्यायची नाही भाजी परत, आता चवीला चांगली लागत नाही. लगेच गॅस बंद करा. जास्त उकळी की चवीला चांगली लागत नाही. झाकण लावून द्या. तोपर्यंत नका भाकरी, अंडा कढी आणि भाकरी. टरार म्हणून फुगली बघा आणि खमंग भाजली. आणि हां, भाकरीची पण ऑर्डर कुणाला द्यायची असेल तर नक्की सांगा. भाकरी, ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी तेही आपण बनवून देतो. हे बघा, अंडा कढी आणि भाकरी, कांदा.